गेलो होतो पुण्याला आणि खरंच खूप कंटाळा आला होता बरं का. पण सकाळ सकाळ कळलं की आज पाहुणे येणार आहेत. आता पाहुणे तर कोण येणार, ज्यांच्याकडे आम्ही काल गेलो होतो ना तेच आज आमच्याकडे येणार होते बरं का. म्हणजे की बहीण. आता तिला दवाखान्यात जायचं होतं त्यासाठीच ती येणार होती. मग ती आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि नंतर ना आम्ही करमाळ्याला गेलो होतो. तर जाईपर्यंत तर भरपूर गर्दी झाली होती बरं का. आणि हिचं चाललं होतं की माऊ मी थांब तुझा फोटो काढते. बरं म्हणलं वय घे फोटो काढू. आणि त्यानंतर येताना फ्रुट्स वगैरे घेतले आणि त्याचबरोबर ही जी भेंडी आहे ना ती बऱ्याच दिवस झाला मला भेटतच नव्हती आणि मुलांची जास्त फेवरेट आहे, मग तीच मी घेऊन आले होते. आणि त्यानंतर ना मग ह्यांना ट्रेनला लगेच जायचं होतं, मग त्यांना सोडवलं आणि आम्ही घरी आलो. आता घरी आल्यानंतर ना म्हणलं चला आता हे कलिंगड जे आणले ना तेच कसं निघतंय ते बघूया. नंतर कलिंगड खाल्लं आणि राहिलेले फ्रूट वगैरे काढले, तोपर्यंत भाजीपाला पण भरून ठेवला आणि नंतर ना मुली शाळेत आल्या त्यांच्यासाठी पोहे बनवले होते. आता पोहे बनवतानाच माझ्यासाठी चहा बनवला होता, पण दोन्ही फेवरेट आहे त्यामुळे माझं असं चाललेलं की आता कुठलं घेऊ मी. आणि संध्याकाळच्या वेळेस नाही आमच्या स्कूल फीचा डब्बा आहे बरं का, तोच आम्ही काढला होता. वाटलं नव्हतं एवढा आमचा गल्ला मोठा झाला असेल आणि खरंच ते बघून आम्ही चकितच झालेलो बरं का. पण आता ही आयडिया ना आमच्या डोक्यात खूप उशीर आली होती. म्हणलं आता चला पुढच्या वेळेस ना आता हा डब्बा रिकामा केले की लगेच भरायला चालू केलं, म्हणजे पुढच्या वेळेसपर्यंत डब्बा भरणारच. चला तर मग